चलो नमस्कार गाईज, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आता गावाला आल्यापासून रोज नवीन काय ना काहीतरी कुठाने करतो आहे. कालच तुम्हाला माहिती आहे भास बनवले आपण, ते झालं. मग आज काय करायचं म्हणून हे बघा घराला कलरिंगचं काम चालू केलं हिने. हे बघा हिने, हां, कारण काय आलं इथं घर बंद पडून एवढं दिवस कोणी राहत नव्हतं, काय नव्हतं. आणि मग नंतर काय करायचं, मग आम्ही राहतो येतो आहे. आता तुम्ही पाहिलं असेल भरपूर वेळा की मी सारखं येत जात राहतो. मग हाही वेळ आणि हिला बी काही काम नव्हतं, म्हणून मग हे म्हणले मी देते कलर. म्हणून मग कलर आणला होता. मग आता तो मिक्स केला आहे आणि हिला म्हटलं थांब 10 मिनटं माझं काम होते करू. नाही मी करते म्हणून तिने आता एवढा कलर करून ठेवला आहे. आता तिचा हातच पोहोचणं वरती, म्हणून मग आता ते मला करायचं आहे. हे बघा कलर मिक्स करून ठेवला आहे सगळा. पण आता ऊन आणि काय कसं काय होतं आहे काय कळा ना. होईन का राहीन का होय ग? हां, कलर लागतंय असं जास्त. मला वाटतं पातळ झालं, लईच पातळ झालं. पातळ नाही झाला तेवढा कलर लागल. अरे काय आले लोक खाली तर सगळी पावडर तशीच आहे. हा ना, खाली तर सगळं पावडर तशीच आहे. बुलन बर का हात मग कलर नीट मिक्स झाल्याशिवाय कसं होणार. तरी मिक्स करून बिजू घातला होता ते आता अजून नीट करायचं. नीट मिक्स झाला पाहिजे तो, त्याशिवाय नीट होणारच नाही. किती भारी. ते सगळं फेंट पडलं आता सगळं. आता उन्हाने वाळल्यावर एकदा परत नीट कलर द्यावा लागेल त्याला. चला आता, माणसाशिवाय काय खरं नाही. बायकांच्या जीवावर कसं काढायचं. ह्याच्यात पण काय गाठी आहेत, फोडायच्या आणि मग कलर द्यायचा. मग आमच्याशिवाय सत नागत आम्ही हाय म्हणून कलर बिलरला सगळं डोकं लावायचं. चला आता घ्या ब्रश कुठे आहे. हो ह्याच्यात बी सगळं खाली कलर आहे. हो मग खालच्या हलवून घेते. पावडर सगळे ह्याच्यातच आहे. मग घेताना हलवून घ्यायचं, हलवून घेतलं. हो खाली सगळे पावडर. चला हे बघा काम चालू केलं आहे. आता नीट आपणच नीट करावं लागणार आहे. हा ना, तिने वरच्यावर दिला फक्त. आणि त्यात रोलरचा ब्रश नाही आपल्याकडे, त्याच्यामुळे आता ह्याच्यावरच बागून घ्यायला लागतं. हा नाही जाय म्हणलं की परत 3-4 किलोमीटर जावं लागेल. त्यापेक्षा आपलं ह्याच्यात उर का. हे बघा कलर देतोय आणि पांढरे खराब झाले. आता हे कसं करायचं. होय हो, काय करू, काढू का? नाही खराब होईन, काढून घेतो थांब. चला हे शर्ट काढू बदलू, नाहीतर आहे ना हे सगळं कलर गुलाबी होऊन केशरी कलर होऊन जाईल. नको कर पण. चला आता हे नवीन शर्ट जो आहे आपलं रेग्युलर तो काढला. हे घरात जुना होता तेव्हा घालतो. माहिती प्रत्येक मिडल क्लास कॉमन माणसाच्या घरी एखादी असे स्पेअर शर्ट ठेवलेले असतात जे होळीला कुठं काय कामाला येतात. आज मला हा कामी आला आहे. आता हे शर्ट घालून बाकीचा कलर देऊया. चला डिंग 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 डिंग. काय केलं, तेवढा पॅच मारला होता थोडा. आणि मग एक आपला कालचा जो व्हिडिओ आहे बाजाचा तो अपलोडिंगला लावायचा होता, म्हणून तो लावला. आणि ते अपलोड होईपर्यंत हे सुकून गेलं. भारी वाटते. ओल्यात नाही चांगलं वाटत, पण वाळल्यानंतर भारी वाटते. चला कालवूया अजून. हे बघा बादली ते हे काय होते ढवळलं नाही ना, वरती पाणी तसंच राहते आणि खाली नाकी पावडर जाऊन राहते खाली त्याची. तेच ना, खाली सगळी पावडर बघा. हो इथं पावडर अशी तशीच राहते, त्याच्यामुळे सारखं ढवळीत राहायला लागते. मग चला आता घेऊ कलर करून पटकेस. काय एकच भिंत आहे त्याच्यामुळं नाही वेळ लागायचं. एक अर्धा 1 तासात होऊन जाईल सगळं. मग चलो काय बघा काय अवतार झाला आहे. आणि इथपर्यंत आली भिंत आता. हा ना, हिने फक्त काढून दिली. हिला म्हणलं होतं तू करायचं बरं का सगळं. हिने तर फक्त नुसतं थोडं केलं. म्हणले आता करा तुम्हीच. दिलं माझ्याकडं. खाल्लं की त्याचा हातच पुरत नव्हता, म्हणून मग वरचं दिलं. आता खाली हे बघा अशी वगाळ्या येतात. हे वगाळं पुसून काढायचे. आता हे काम तिच्याकडे देणार मी. आपलं झालं मग. एक ते निवडणुका लागल्यात, मला निवडणुकाची काम येतं. काय का तुझं असलं
कलर द्या आणि ह्या द्या आणि त्या द्या. चला आता तिलाच सांगतो करायला. घे. हो मी देते की परत इतकं नका भरू. कलर वर्क स्मार्ट नॉट हार्ड. बाय बाय मंडळी, झालं माझं काम. आता काय अवतार केलाय पण म्हणतो मी सोशल मीडिया कंपनी चालवतो म्हणून हे असलं बघू. हा काय अवतार करून घेतला. हा कलर देऊन झाल्या बघा. हवं इकडं सुकतोय तवर आम्ही आता जेवायला आलो बघा. जेवायला बसले मस्तपैकी झाडाखाली. घरातून घेतलं नाही तर झाडाखाली बसले. नवीन केलेली बाज आहे ना त्याच्यावर जेवायला बसले. होय मग आता तेच कसं आहे गावाला मस्त आहे का ना. अंगणात जेवाय बिवाय मस्तपैकी जागा. आज जेवण बिवण करून आज कार्यक्रम आहे गावात. कार्यक्रम म्हणजे सप्ताह चालू आहे दत्त जयंतीचा. आणि आज आमच्या इकडची पंगत आहे म्हणजे प्रत्येक गावाला वेगवेगळ्या जे आडनाव आहेत त्यांना दिलेली असते. त्यातले आज आमच्याकडं आहे, अजून दोघं तिघांकडे आहे. मग तिकडं स्वयंपाक चालू आहे, मग ते बघायला जाणार आहे. चला मग आता जेवण करू पटपट आणि तिकडं नक्की काय चाललं काय नाही ना ते बघून येऊया. आणि संध्याकाळचं जायचं जेवायला आपल्याला. मित्रांनो चाललोय ऑफ रोडिंग करत करत. हे बघा ऑफ रोडिंग करत करत जंगलाच्या रस्त्याने वाडीवरच्या देवस्थानाला. गाडी जाईल का बेकार रस्ता आहे. हे बघा हे बघा असं ऑफ रोडिंग आहे बाबा. जायला तर पाहिजे गाडी. हा ना ओढा आहे हा ओढा. ओढ्यातून चाललोय. गेली काही विषय नाही. चलो जाऊ दे. चाललोय आता बघू. लय दिवस झालं वाडीच्या देवस्थानाला गेलेलो. मागच्या वेळेस गावाला होतो ना तेव्हा एकदा गेलो. त्याच्यावर आज चाललोय. आलोय आता वाडीवरचे देवस्थान. दर्शन घेतलंय. आता खाली आहे ना स्वयंपाक चालू आहे. तो बघायला जायचं आहे. इथं सगळा स्वयंपाक होतो आणि लाईट आली वाटतं. हे बघा इकडं पुऱ्या करून ठेवलेल्या आहेत. बुंदी नाही केली का अजून? बुंदी नाही केली आणि बुंदी नाही करायची, लाडू करायचे. लाडू. चला दर्शन वगैरे झाले. बघितलं कसं स्वयंपाक वगैरे चालू आहे. येऊ संध्याकाळी अंधार पडल्यानंतर 7:30 वाजता. आणि आता चाललो आहे घराकडं. पण इकडं बघा आता हे जे दिसतंय ना हे नदी आहे. पुरामुळं बघा मी पण पहिल्यांदा म्हणजे मी मागच्या वेळेस आलतो तेव्हा इथं मला एवढं काही जाणवलं नाही की इथं नदी वगैरे. आता जाणवते. आणि रस्ता लय बेकार आहे त्याच्यामुळे लय जपून जायला लागते. बघा ना गाडीला साईडने ना साईडने एवढे बेकार स्क्रॅच पडलेत ना काही सांगू नाही शकत. पण ठीक आहे चलो काही गाडी नवीन घेता येईल त्याचा काही विषय नाही. पण हा एक्सपिरियन्स कधी करणार ना. चला आता जाऊ घरी चहा पाणी करू आणि बाकीचा उद्योग बघू काय काय नाही कामं. आणि मग दिलेला जो कलर आहे घराला तो राहिला आहे का काय झालं आहे त्याचं एक बघू. कारण थोडं भरपूर वेळ झाला आता कलर देऊन. सुकल्यानंतर कसं दिसते काय ते बघू ना एकदा आहे ना. चलो हे बघा असा काही कलर झाला आहे. घर सगळं वाळलं आहे उन्हाने एकदम. आणि चमकते असं डायरेक्ट रिफ्लेक्ट होतं आहे बघा ना. कारण बरोबर पुढं सूर्य मावळला आहे तिकडं. तिथून डायरेक्ट इकडं उजेडत त्याच्यामुळे असं रिफ्लेक्ट झाल्यासारखं वाटते. भारी वाटते थोडं. चला हळूहळू एक एक घर एक हे सगळं सुधरत चाललं आहे. बाज झाली टाकी झाली आता कलर झाले सगळं झालं. एक एक सुधरीत. हां ना मग हाय आम्ही काय केलंच नाही. मग एक एक करीत आणले आता.
बघू अजून जोवर आहे तोवर एकदम टाकाटक करून टाकू. आता फक्त इथं खाली जे दगड आहेत ना त्याच्यावर काहीतरी पर्याय काढायचा आहे बस. बाकी एकदम ओके. चला लोक तर ट्रॅक्टर घेऊनच येतात एवढं. गावातलं ट्रॅक्टर हा का? मस्त बाया पोरं सगळी घेऊन येतात. हा ते काय इकडं सगळं ट्रॅक्टरला हे 4-5 tractor आहेत. 4-5 ट्रॅक्टर आल्यात. काही ठिकाणी ते जसला फट्याकडले हा का? आणि चित्राचे आले नाही हा चित्राचे आले 2-3 कॅम्प असतात आणि मग तिकडे गाव म्हणायचं आहे. हा का? जाऊन द्या. चलो काहीच फायनली आलेलो आहे घरी. असा होता काही आजचा दिवस. बाज बांधण्यापासून ते घराला कलर देण्यापासून ते मंदिराला भेट देण्यापर्यंतचा आजचा दिवस होता. तर अशी ही माझी मस्तपैकी लाईफ चालू आहे गावाकडं. तर कसा वाटला माझा आजचा दिवस हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.